Hello students, I am Satyavan Sapate sir. Today we are going to learn Unit 2.1. Poem name is Song of the Open Road. This poem is written by Walt Whitman. हे आहेत वॉल्ट व्हिटमन. हे 19व्या शतकातील अमेरिकेमधील खूप प्रसिद्ध कवी होते. सुरुवातीला आपण वॉल्ट व्हिटमन यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. वॉल्ट व्हिटमन was born in 1819 and died in 1892. वॉल्ट व्हिटमन यांचा जन्म 1819 आणि मृत्यू 1892 साली झाला. He was an American poet, essayist and journalist. essayist म्हणजे निबंधकार. वॉल्ट व्हिटमन हे एक अमेरिकन कवी, निबंधकार आणि जर्नलिस्ट होते. व्हिटमन इज अमंग द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट्स इन द अमेरिकन कॅनॉन. इन्फ्लुएन्शियल म्हणजे प्रसिद्ध आणि कॅनन म्हणजे कालखंड. या ठिकाणचा अर्थ कालखंड. अमेरिकेमध्ये अनेक महान आणि प्रसिद्ध कवी होऊन गेले. ते अनेक प्रसिद्ध कवीमध्ये वॉल्ट व्हिटमन हे एक कवी होते. अँड इज ऑफन कॉल्ड द फादर ऑफ फ्री वर्स. वॉल्ट व्हिटमन यांना फ्री वर्सचे जनक म्हणून संबोधले जाते. विद्यार्थ्यांना फ्री वर्स म्हणजे फ्री वर्स इज अ पोएट्री दॅट डज नॉट राईम ऑर हॅव अ रेग्युलर रिधम. असे कविता किंवा असे काव्य असते की त्या कवितेमध्ये कोणतंही रायमिंग वर्ड्स किंवा रिधमचा वापर केलेला नसतो. त्या काव्यास किंवा त्या कवितेस फ्री वर्स असं म्हटलं जातं. ही ग्रीव अप इन हंटिंग्टन इन अ फॅमिली विथ डिफिकल्ट इकॉनॉमिक स्टेटस. वॉल्ट व्हिटमन हे लहानाचे मोठे हंटिंग्टन या शहरामध्ये झाले, परंतु त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मात्र खूपच वाईट होती. His major work, Leaves of Grass, was published in July 1855. त्यांचं लिव्ज ऑफ ग्रास हे यांचा महत्त्वाचा कविता संग्रह हा 1855ला जुलै महिन्यामध्ये प्रकाशित झाला. हिज ओ कॅप्टन माय कॅप्टन, अ पोएम रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन इज वाईडली पॉप्युलर. त्यांची प्रसिद्ध कविता ओ कॅप्टन माय कॅप्टन ही कविता अब्राहम लिंकन यांच्या मृत्यूवर लिहिली आहे आणि ती खूपच प्रसिद्ध आहे. सी द मिनिंग ऑफ सेकंड पॅरा. द सेक्शन 1 ऑफ सॉन्ग ऑफ द ओपन रोड फ्रॉम लिव्ज ऑफ ग्रास इज अ ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हर्ट. ब्लेंड म्हणजे मिश्रण, सेल्फ अवेअरनेस म्हणजे आत्मजागृतता, फ्री विल म्हणजे स्वतंत्र इच्छाशक्ती, टेंडरनेस ऑफ हर्ट म्हणजे हृदयाची कोमलता. लिव्ज ऑफ ग्रास या कविता संग्रहामधील सॉन्ग ऑफ द ओपन रोड हे काव्य आहे, कविता आहे. त्या कवितेतील पहिल्या सेक्शनमध्ये, पहिल्या भागामध्ये खूप सुंदररित्या कवीनं ब्लेंड मिश्रण केलेलं आहे 3 गोष्टींचं. त्यातील पहिली सेल्फ अवेअरनेस म्हणजे आत्मजागृतता, दुसरी फ्री विल म्हणजे स्वतंत्र इच्छाशक्ती आणि शेवटचे टेंडरनेस ऑफ हर्ट म्हणजे हृदयाची कोमलता. आत्मजागृतता, स्वतंत्र इच्छाशक्ती आणि हृदयाची कोमलता या 3 गोष्टींचं खूप सुंदररित्या कवीनं या कवितेमध्ये खूप सुंदररित्या मिश्रण केलेलं आहे. इट गिव्स अस अ पोएट्स रिअलायझेशन दॅट अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ वन विल फेस अ टेस्ट ऑफ विजडम विच इज नॉट टेस्टेड इन एनी स्कूल ऑर युनिव्हर्सिटी. रिअलायझेशन म्हणजे एखाद्या गोष्टीची सत्यता कळणे. विजडम म्हणजे शहाणपण. या कवितेमध्ये आपणास असं समजतं कवीला सत्य गोष्टीची माहिती झालेली आहे. कारण आयुष्याच्या प्रवासामध्ये प्रत्येक व्यक्तीला शहाणपणाच्या परीक्षेस सामोरे जावं लागतं. कारण की तो व्यक्ती त्याची शहाणपणाची परीक्षा तो स्कूल, शाळेमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तो देऊ शकत नाही. अ रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस. कवी या रस्त्यानं चाललेला आहे की तो रस्त्याचा वापर कोणीही करू शकतो. विदर रिच ऑर पुअर, श्रीमंतही करू शकतात, गरीबही करू शकतात. अँड इट फोर्सेस ऑल लेवल्स ऑफ पीपल टू असोसिएट वन अनदर. आणि हा रस्ता
मध्यमवर्गीय असतील, गरीब असतील, श्रीमंत असतील ह्या सर्व लोकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न हा रस्ता करत आहे. द रोड सिग्निफाईज मोबिलिटी. सिग्निफाईज म्हणजे दर्शवणे, मोबिलिटी म्हणजे गतिशीलता. हा रस्ता गतिशीलता दर्शवतो. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओव्हर टूवर्ड समथिंग न्यू. कोणी एक जण त्या रस्त्याचा वापर त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी करू शकतो. विटमन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस. वॉल्ट विटमन अनेक लोकांविषयी अनेक ठिकाणांविषयी विटमन या कवितेमध्ये सांगत आहेत, बोलत आहेत. ही अर्ग्यूज अगेन्स्ट स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग अल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. हॉस्पिटॅलिटी म्हणजे आदरातिथ्य. विटमन म्हणतात, तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करताना ह्या रस्त्याचा जर वापर केला तर तुम्ही एकाच ठिकाणी थांबू नका. एकाच ठिकाणी थांबायला वॉल्ट विटमन हा विरोध करतात. जरी त्या ठिकाणी तुम्हाला हॉस्पिटॅलिटी, आदरातिथ्य भेटलं असेल तरीसुद्धा या ठिकाणी तुम्ही थांबू नका असं वॉल्ट विटमन म्हणतात. आता आपण प्रत्यक्ष कवितेचा अर्थ पाहूया. पहिला स्टांजा. अ फूट अँड लाईट हर्टेड आय टेक टू द ओपन रोड हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. अ फूट म्हणजे एक पाऊल, लाईट हर्टेड म्हणजे हलक्या हृदयाने, हेल्दी आरोग्यदायी, फ्री म्हणजे स्वतंत्र. कवी म्हणतो, एक पाऊल हलक्या हृदयानं मी त्या ओपन रोड टाकत आहे. तो ओपन रोड हा द वर्ल्ड अशा जगामध्ये जातोय की ते जग हेल्दी आरोग्यदायी आहे, फ्री स्वतंत्र आहे सर्वांसाठी. या जगामध्ये हा रस्ता मला घेऊन जात आहे. द लॉंग ब्राउन पाथ बिफोर मी लीडिंग वेअर एव्हर आय चूज. हा रस्ता मी स्वतःहून निवडलेला आहे. तो मोठा ब्राऊन रंगाचा रस्ता मला त्या सुंदर अशा जगाकडे मला घेऊन जात आहे. 2 नंबर स्टांजाचा अर्थ आपण पाहूया. हेन्सफोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय माय सेल्फ एम गुड फॉर्च्यून. गुड फॉर्च्यून म्हणजे भाग्य, सुदैवी. ते म्हणतो, हेन्सफोर्थ म्हणून तर मी भाग्यावर, सुदैवावर कधीसुद्धा मी विश्वास ठेवत नाही. कारण आय माय सेल्फ एम गुड फॉर्च्यून, कारण की मी स्वतःहून सुदैवी आहे. म्हणून मी सुदैव, भाग्य याच्यावर मी विश्वास ठेवत नाही. हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोर, पोस्टफोन नो मोर, नीड नथिंग. विम्पर म्हणजे रडका सूर काढणे, पोस्टफोन म्हणजे पुढे ढकलणे. कवी म्हणतो, म्हणून तर मी स्वतःहून भाग्यवान असल्यामुळं मी कधीही कोठेही रडका सूर काढत नाही, कुठेही मी दुःखी होत नाही. कोणतंही काम करताना किंवा कोणतंही काम करताना मी कोणतंही काम हे मी पुढे ढकलत नाही, कारण की हे काम करताना मला नीड नथिंग, मला कोणाचीही गरज नाही. डन विथ इनडोअर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्रुलेस क्रिटिसिझम. क्रुलेस क्रिटिसिझम म्हणजे विचित्र टीका करणे. माझ्या भूतकाळामध्ये माझ्यावर अनेक जणांनी कंप्लेंट्स, तक्रारी केलेल्या आहेत. क्रुलेस क्रिटिसिझम, अनेक जणांनी विचित्र टीका माझ्यावर केलेल्या आहेत. आणि एवढंच काही तर अनेक पुस्तकं मी वाचून अध्ययन केलेली आहेत. त्यामुळं मी सर्व अनुभव घेऊन ह्या नवीन रस्त्यावर माझ्या जीवनाची मी सुरुवात करत आहे, असं कवी म्हणतो. सी द नेक्स्ट स्टांजा. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द रोड, द अर्थ दॅट इज सफिशियंट. कंटेंट म्हणजे समाधानी. ह्या रस्त्यावर मी प्रवास करताना बळकट आणि समाधानी मनानं मी प्रवास करत आहे. कारण ही पृथ्वी ह्या मार्गावर, ह्या रस्त्यावर जात असताना ज्या ज्या गोष्टीची मला गरज आहे त्या संपूर्ण गोष्टी मला देण्यासाठी, पुरवण्यासाठी ही पृथ्वी पुरेशी आहे. त्यामुळं मला कोणाचीही गरज नाही, असं कवी म्हणतो. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन्स एनी नियरर. कॉन्स्टलेशन्स म्हणजे नक्षत्र. कॉन्स्टलेशन्स म्हणजे नक्षत्र. परंतु विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणचा अर्थ कॉन्स्टलेशन्स म्हणजे वैभव किंवा संपत्ती.
कवी म्हणतो, आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन्स एनी नियरर. मला वैभवाची किंवा संपत्तीची मला गरज नाही. मला कोणत्याही वैभवाची किंवा संपत्तीची गरज नाही, कारण की आयुष्याच्या प्रवासामध्ये मला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे ना, त्या गोष्टी मला ही अर्थ ही पृथ्वी मला देत आहे. त्यामुळे मला वैभव किंवा संपत्तीची मला गरजच नाही. आय नो, मला माहीत आहे. दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. कवी नंतर म्हणतो की मला माहीत आहे हे ती वैभव किंवा संपत्ती ज्या लोकांना प्राप्त झालेली आहे किंवा प्राप्त होईल किंवा प्राप्त झालेली आहे, ते लोक सुखी असतील, समाधानी असतील, हे मला माहीत आहे. आय नो दे सफिस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. देम म्हणजे कॉन्स्टलेशन्स म्हणजे वैभव किंवा संपत्ती. सफिस म्हणजे पुरेशी. मला हे सुद्धा माहीत आहे ज्या लोकांना ही साधन संपत्ती मिळालेली आहे, ती साधन संपत्ती त्या लोकांना पुरेशी असेल असं मला वाटतं. हे मला माहीत आहे असं तो कवी म्हणतो. शेवटच्या स्टांजाचा अर्थ आपण पाहूया. स्टील आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन्स. बर्डन्स हा निगेटिव्ह शब्द आहे, वर्ड आहे. तरीसुद्धा कवीनं हे बर्डन डिलिशियस म्हणजे गोड किंवा मधुर डिलिशियस बर्डन असं म्हटलेलं आहे. मग हे ओल्ड डिलिशियस बर्डन म्हणजे कवीची भूतकाळातील त्याच्या आवडीची अनेक माणसं असतील, त्याच्या आवडीची अनेक ठिकाणं असतील, म्हणजे ओल्ड डिलिशियस बर्डन्स आहेत. म्हणून कवी म्हणतो, ह्या प्रवासामध्ये ह्या नवीन रस्त्यावर माझ्या आयुष्याचा प्रवास करत असताना मी माझ्याबरोबर ते ओल्ड डिलिशियस बर्डन म्हणजे ह्या जुन्या आठवणी माझ्याबरोबर मी घेऊन चाललो आहे. आय कॅरी देम मेन अँड वुमेन, आय कॅरी देम विथ मी वेअर एव्हर गो. ह्या रस्त्यानं मी ज्या ज्या ठिकाणी जात आहे, ज्या ज्या ठिकाणी मी चाललो आहे, त्या ठिकाणी देम म्हणजे ते ओल्ड डिलिशियस बर्डन मी माझ्याबरोबर घेऊन चाललो आहे. मेन त्या माणसांना घेऊन चाललो आहे, वुमेन त्या स्त्रियांना घेऊन चाललो आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष त्या माणसांना स्त्रियांना न घेऊन जाता फक्त त्यांच्या आठवणी कवी घेऊन चाललेला आहे. सेकंड लास्ट लाईनचा अर्थ, आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट राईड ऑफ देम. टू गेट राईड ऑफ म्हणजे सुटका करून घेणे किंवा सोडून जाणे. कवी म्हणतो, आय स्वेअर, मी शपथ सांगतो, ती अशक्य गोष्ट आहे त्या सर्वांना, त्या ओल्ड डिलिशियस बर्डन असतील त्या माणसांना, त्या स्त्रियांना, माझ्या सर्व जवळच्या व्यक्तींना सोडून जाणं ही माझ्यासाठी खूप अशक्य गोष्ट आहे. हे स्वेअर मी शपथ घेऊन सांगतो. आणि शेवटच्या ओळीला कवी म्हणतो, आय एम फिल्ड विथ देम. माझं आयुष्य ह्या लोकांनी, ह्या सुंदर चांगल्या लोकांनी माझं आयुष्य भारावून टाकलेलं आहे. अँड आय विल फिल देम इन रिटर्न्स. आणि भविष्य काळामध्ये मी सुद्धा त्या लोकांचं, माझ्या आवडीच्या लोकांचं आयुष्यसुद्धा मी भरून टाकेन असं कवी म्हणतो. थँक्यू.